हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. गाईज, MS सेट म्हणजे महाराष्ट्र सेट हा एक्झाम दरवर्षीप्रमाणे यावर्षी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी यांच्यामार्फत 7 एप्रिल 2024 रोजी कंडक्ट करण्यात आलेला आहे. हा एक्झाम झाल्यानंतर या एक्झाम संदर्भात प्रोव्हिजनल आन्सर की, त्याला आपण म्हणतो चॅलेंजिंग आन्सर की, ही सेट डिपार्टमेंटमार्फत रिलीज करून क्लोज देखील केलेली आहे. पण गाईज, ही आन्सर क्लोज झाल्यानंतर आपल्याला भेटते फायनल आन्सर की, म्हणजेच तुमचा रिझल्ट. पण गाईज, रिझल्ट असेल किंवा कट ऑफची PDF असेल किंवा फायनल आन्सर की असेल, या सर्व गोष्टी त्यांनी अद्यापही पब्लिश केलेल्या नाही आहेत. मग आता सेट एक्झाम होऊन जवळपास 2.5 महिने ते 3 महिने कंप्लीट झालेत, पण रिझल्ट काही डिक्लेअर झालेला नाही आहे. मग आता रिझल्ट कधीपर्यंत डिक्लेअर होऊ शकतो, या संदर्भात पुणे युनिव्हर्सिटीसोबत माझं जे बोलणं झालं आहे ते बोलणं ॲज इट इज मी आज शेअर करणार आहे. तर फ्रेंड, आजचं लेसन सुरू करण्यापूर्वी तुम्ही चॅनलवर फर्स्ट टाईम असाल तर नेट, सेट आणि पेट या तीनही एक्झामच्या अपडेटसाठी या चॅनलला सबस्क्राईब करू शकता, किंवा या चॅनलची एक टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्याला जॉईन करू शकता. तिथेही तुम्हाला नेट, सेट आणि पेट या तीनही एक्झामबद्दल अपडेट्स कळवले जातात. आणखी एक छोटीशी इन्फॉर्मेशन, जो MS सेट एक्झाम 2025 मध्ये होणार आहे, त्या MS सेट एक्झाममधील पेपर फर्स्ट पूर्णपणे कव्हर करून देण्यासाठी डिटेल कोर्स ऑन पेपर फर्स्ट आपण लॉन्च करणार आहोत. हा कोर्स MS सेट एक्झामचा रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर आपण लॉन्च करणार आहोत. तर फ्रेंड, हा कोर्स तुम्हाला जॉईन करायचा असेल किंवा या संदर्भात अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करू शकता. व्हॉट्सअप नंबर आहे 9011 36 20 82. या नंबरवर मेसेज केल्यानंतर तुम्हाला कोर्स संदर्भात संपूर्ण माहिती प्रोव्हाइड केली जाईल. आणि जे विद्यार्थी कॉमर्स बॅकग्राऊंडचे आहेत, त्या कॉमर्स सब्जेक्टसाठी देखील आपण पूर्णपणे नवीन कोर्स लॉन्च करीत आहोत. त्यामध्ये NTUTC नेट आणि MS सेट या दोनही एक्झामचा जो कॉमर्स सिलेबस आहे तो डिटेलमध्ये कव्हर करून दिला जाईल. तर कॉमर्स संदर्भात देखील तुम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज केल्यानंतर इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाईल. व्हॉट्सअप नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेला आहे. तर गाईज, हे पहा, आज आपण पाहणार आहोत की MS सेट एक्झाम 2024 या एक्झामचा रिझल्ट कधीपर्यंत लागू शकतो आणि या संदर्भात युनिव्हर्सिटीचं काय म्हणणं आहे ते. तर गाईज, हे पहा, तर गाईज, आज म्हणजेच 20 जून 2024 रोजी माझं युनिव्हर्सिटीसोबत बोलणं झालेलं आहे. ठीक आहे, म्हणजे आजच जवळपास 3 ते 3:30 दरम्यान माझं युनिव्हर्सिटीसोबत बोलणं झालं आहे. आणि त्यांच्या म्हणण्यानुसार MS सेट एक्झामचा रिझल्ट हा याच महिन्याच्या एंडिंगला किंवा पुढच्या महिन्याच्या फर्स्ट वीकमध्ये डिक्लेअर होईल. म्हणजे त्यांचं म्हणणं काय की 15 दिवसांमध्ये MS सेट एक्झामचा रिझल्ट डिक्लेअर होऊ शकतो, असं माझं नाही, त्यांचं म्हणणं आहे. तुम्हाला कॉल रेकॉर्डिंग देखील मी क्रॉप करून थोडंसं ऐकवणार आहोत. ॲज इट इज सर्व कॉल रेकॉर्डिंग तुम्हाला मी शेअर करणार नाही आहे, कारण एखाद्याच्या पर्सनल गोष्टी शेअर करणं योग्य वाटत नाही. म्हणून फक्त जे कॉल रेकॉर्डिंग आहे तुमच्या कन्सर, तुमच्या महत्त्वाचं फक्त तेवढं मी शेअर करणार आहे. तेही व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला ऐकवणारच आहे. ठीक आहे, त्यांच्या म्हणण्यानुसार 15 दिवसामध्ये MS सेट एक्झामचा रिझल्ट डिक्लेअर होईल. आणि त्यांनी याआधी देखील MS सेट एक्झाममधील मराठा आरक्षण संदर्भात एक स्टेटमेंट दिलं होतं, पण ते स्टेटमेंट आत्ता ते बदलताना दिसत आहेत. म्हणजे यापूर्वी ज्यावेळेस माझं युनिव्हर्सिटीसोबत बोलणं झालं त्यावेळेस त्यांच्या म्हणण्यानुसार मराठा रिझर्वेशन MS सेट एक्झामला ॲप्लाय करणार नाही असं त्यांचं म्हणणं होतं. पण आत्ता त्यांचं असं म्हणणं आहे की MS सेट एक्झामला मराठा रिझर्वेशन ॲप्लाय होणार का नाही या संदर्भात आणखी डिसिजन झालेला नाही आहे. ठीक आहे, मग आता हे जे त्यांचं म्हणणं आहे हे तुम्हाला मी कॉल रेकॉर्डिंगमध्ये ऐकवतो. तर हे पहा. हॅलो, बोला. हा सर, आपला MS सेटचा रिझल्ट कधीपर्यंत लागेल? एक 15 दिवसात लागण्याची शक्यता आहे सर. 15 दिवसाच्या आत बहुतेक लागेल. या महिन्यात नाही लागणार का? नाही. आणि ते रिझर्वेशन जे आहे ते अप्लाय होणार आहे का मराठा? प्रोसेस सुरू आहे सर. अजून एक्झॅक्ट तसं काही सांगता येणार नाही तुम्हाला. प्रोसेस काही सुरू आहे. अप्लाय जर झाला तर तसं तुम्हाला समजेल की तुम्ही जर वेबसाईटलाच टाकलं की रिझल्टला आणखी 1 महिना बाकी आहे, तर तुम्हाला पण कॉल येणार नाही विद्यार्थ्यांचे आणि बाकीच्यांना पण क्लिअर होत जाईल. आमचे जे सर आहेत मी त्यांना सांगतो तसं. म्हणजे फक्त सजेशन आहे, कारण बाकीच्यांना कळतं नेमकं रिझल्ट किती दिवस आणखी असं. बरोबर आहे तुमचं. हो. ओके,
तर काहीच आय होप कॉल रेकॉर्डिंगमार्फत जी आयडिया आहे MSCT एक्झामच्या रिझल्टबाबत ती क्लिअर झाली असेल. त्यांचं काय म्हणणं आहे रिझल्टबाबत हे तुम्हाला कळालं असेल. ठीक आहे. तर रिझल्ट हा 15 दिवसापर्यंत कदाचित लागू शकतो. म्हणजे त्यांचं आधी म्हणणं होतं की 25 जूनपर्यंत आम्ही रिझल्ट डिक्लेअर करू. पण आत्ताच्या चिन्हानुसार असं वाटत नाही की 25 जूनपर्यंत रिझल्ट डिक्लेअर होईल. आता त्यांचं म्हणणं आहे की 15 दिवसामध्ये आम्ही रिझल्ट डिक्लेअर करू. ठीक आहे. तर बरेच विद्यार्थी मला मेसेज करत होते की सर MSCT एक्झामचा रिझल्ट कधीपर्यंत लागू शकतो, या संदर्भात आम्हाला अपडेट द्या. सो आय होप तुम्हाला आयडिया आली असेल की रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे किंवा युनिव्हर्सिटीचं या संदर्भात काय म्हणणं आहे. तर गाईज हे लेसन तुम्ही संपूर्ण पाहिलं त्याबद्दल थँक्यू सो मच.